नमस्ते सर्वांना. मी आज तुम्हाला ओपेक या संघटनेबद्दल डिटेल माहिती सांगणार आहे. सध्याच्या स्थितीला काय झालंय, युनायटेड अरब अमिरातने ओपेक या संघटनेतून बाहेर पडण्याची डिसिजन घेतली. पण तुम्हाला आता एक्झॅक्टली माहिती असलं पाहिजे ओपेक संघटनेची स्थापना कधी झाली. 1960 साली बगदाद कॉन्फरन्सनुसार ओपेक या संघटनेची स्थापना झाली. त्यावेळेस त्याच्यामध्ये 5 परमनंट मेंबर होते, ते म्हणजे इराक, इराण, सौदी अरेबिया, कुवेत आणि व्हेनेझुएला. त्यानंतर अनेक मेंबर ऍड झाले, अनेक मेंबरनी लिडरशिप त्यांची सोडली, मेंबरशिप सोडली. त्यामध्ये मागे काही वर्षापूर्वी कतारने सोडली, आता सध्या UAE सोडली. परंतु तुम्हाला त्यात एक गोष्ट माहिती असली पाहिजे, त्याचं हेडक्वार्टर्स कुठे आहे. ऑस्ट्रेलियामध्ये व्हिएना हे जे काय त्याचं हेडक्वार्टर्स आहे. आणि ग्लोबल लेवलला नाही का 35% ऑइल सप्लाय जो काय ना हे ओपेक ही संघटना करत असते. त्यामागे रिझन काय माहिती आहे का, वेस्टर्न कंट्रीजचं नाही का नियंत्रण ह्या देशांवर राहू, ऑइल जे काय रिझर्व्ह याच्यावर नाही राहू आणि आपले सार्वभौमत्व, आपल्या हिताचं संरक्षण करण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली. परंतु याच बरोबर ओपेक या संघटनेनंतर ओपेक प्लस ची स्थापना करण्यात आली 2016 साली अल्जियर कॉन्फरन्सनुसार. त्यामध्ये हे 12 सदस्य देश आहे ना, आता करंटला UAE 1 मे पासून आहे त्याला लिव्ह करणार आहे. परंतु आता सध्या जे 12 सदस्य देश आहे ना, हे सुद्धा ओपेक प्लस चे सदस्यत्व देश आहे. परंतु त्याबरोबर एक्स्ट्रा 10 सदस्य देश आहे, म्हणजे असे 22 सदस्य असणारे देशांची संघटना आहे. याला लीड कोण करतं, रशिया लीड करत असतात. सो तुम्ही अशा पद्धतीने प्रिपरेशन करा, अशा पद्धतीने तुमचं प्रिपरेशनला स्ट्रॉंग बनवा. सो गॉड ब्लेस यू, ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. टेक केअर.